अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामधील मुंडगावच्या सर्वात मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक यांची फेब्रुवारी 2025 मध्ये बदली झाली। त्यानंतर चालकाचं पद हे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून रिक्त आहे। इथं कायमस्वरूपी चालक नसताना सुद्धा 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचलेत। या प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच प्रकारचे रुग्ण येऊन उपचार घेत असतात। विषबाधा झालेले रुग्ण, गरोदर माता, नवजात बाळ अशा काही रुग्णांना अकोल्याला पाठवण्यात येतं। परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव इथं कायमस्वरूपी चालक नसल्यामुळे आणि जोखमीच्या रुग्णांचा जीव वाचावा यासाठी ज्यांच्याकडे वाहन चालकाचा परवाना आहे आणि वाहन चालवण्याचा अनुभव आहे अशा चालकाला पाठवलं जातं। मुंडगाव ते अकोला 200 रुपये खेप याप्रमाणे हे चालक अनेक रुग्णांचे प्राण वाचवत आहेत। त्यामुळे कायमस्वरूपी वाहन चालक नसून सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत। मुंडगावच्या सर्वात मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वाहन चालकाची नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। कारंजा लाड इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मारहाण झाल्याची घटना घडली। सामान्य शेतकऱ्यांना कवडीमोल भावानं भाव मिळत असून ते ठेवायला शेडमध्ये जागा नाही, तर मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली जागा पक्की करून शेडमध्ये ती ठेवली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर उन्हात पावसात ठेवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मंगळवारी एका शेतकऱ्याचा राग अनावर झाला। त्याच्या मालाला कवडीमोल भाव मिळाल्यानं आणि अन्याय सहन न झाल्यानं त्यानं व्यापारी यांना जाब विचारला। हा वाद चिघळला आणि थेट बाजार समितीच्या आवारातच हाणामारीचा प्रकार घडला। या घटनेमुळे काही वेळेसाठी बाजार समितीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांना शांत केलं। मात्र या घटनेनंतर सामान्य शेतकऱ्यांचा बाजार समिती व्यवस्थापनावरील रोष तीव्र झालाय। शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की सर्वांना समान जागा आणि न्याय्य भाव मिळालाच पाहिजे, अन्यथा आम्ही शेतकरी यानंतर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। कोणाला मारायला समोर आला माहित आहे का तुले? बसा बोंबला तिथं रात दिवस आता मेंबर आहे मार्केटचा। इथं बाळ बोलतो बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील पुरुषोत्तम वामनराव देशमुख यांच्या इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला। श्री कृष्णाच्या मूर्तीसोबतच तुळशीचं लग्न लावून गावातील तसंच पंचक्रोशीतील लोकांना स्नेहभोजन देऊन फटाक्यांच्या आतिषबाजीत हा विवाह सोहळा संपन्न झाला।
यावेळी कवठाळा गावातील गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तुळशीचा विवाह लागल्यानंतर लग्न समारंभाचे कार्यक्रम सुरू होतात, अशी पूर्वीपासून प्रथा आहे. लग्न सोहळा मंगलाष्टके कवठळ येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप मुकुंद महाराज क्षीरसागर यांनी विवाह सोहळा विद्युत पूजा करून पार पाडला. पुरुषोत्तम वामनराव देशमुख आणि सहपरिवार यांनी लग्न सोहळ्याबद्दल आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी. महाएकादशीचं सांगता झाली आणि आजची जे आहे आजची मोठी बारस म्हणता गेला याला द्वादशी तिथी आहे आणि आजपासून तुळशी आणि दामोदराचं लग्नाचा मुहूर्त सुरू झाला. याच्या पुढे आता आपल्या सगळ्या लोकांसाठी हे लग्नाचे मुहूर्त सुरू झालेले आहे. आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे आणि हा शास्त्राच्या नुसार आजच्या दिवसाला फार अशा प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे. तुळशी विवाह तुळशी विवाह श्रीकृष्णासोबत तुळशी विवाह श्रीकृष्णासोबतच का लावतात महाराज? तुळशीचा विवाह हा याच्यासाठी लावतात की आता या धर्मशास्त्राच्या नियमानं भगवान गोपालकृष्णाने आणि तुळशीला वचन दिलेलं आहे की मी तुझ्याशी लग्न लावेल, अशा प्रकारचं ते वचन दिलेलं आहे. याची पुराणामध्ये एक मोठी कथा आहे आणि त्या पौराणिक कथेच्या नुसार प्रतिवर्षाला आणि प्रत्येक द्वादशीच्या दिवशीचं या तुळशीच्या विवाहाला आलेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या विवाहाला फार अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमानं सगळ्या लोकांना आजपासून आजच्या या मुहूर्ताला या शुभ मुहूर्ताला सुरुवात झालेली आहे. कार्तिकी एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशीच्या निमित्तानं श्री केशवराज विष्णू भगवान यांची चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म अशा विविध शैलीमध्ये असलेल्या मूर्तीचा महाअभिषेक संपन्न झाला. पौराणिक वारसा असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील श्री क्षेत्र केशव शिवणी इथं हा अभिषेक करण्यात आला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता अभिषेक महापूजेला प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे विश्वस्त तसंच अध्यक्ष वसंतराव उदावंत यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली. दही, दूध, मध आणि गंगाजलानं मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. देवाला षोडोपचार नैवेद्य अर्पण करण्यात आला. धूप दीप लावून देवाची महाआरती करण्यात आली. गेल्या 23 वर्षांपासून या ठिकाणी श्रीरामनवमी उत्सव साजरा होत असतो. भजन, कीर्तन, अन्नदान या संस्थांची मुख्य परंपरा आहे. दररोज देवाला स्नानसंध्या 2 वेळेस देवाची आरती आणि नैवेद्य ही परंपरा आजही कायम आहे. आज कार्तिकीच्या मुख्य पर्वावर महाअभिषेकासाठी संस्थांचे विश्वस्त, गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील, पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि महिला भक्त हजर होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. ओम नारायणाय नमः, ओम मानवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुवे नमः, ओम वैकुंठराय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम पद्मनाभाय
वासुदेवाय नमः ओम शंकरनाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम निरुद्धाय नमः ओम अन्तोक्षराय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम नारायणाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः सर्वेषां प्राणायाने विनियोग्य ओम नमो भगवते वासुदेवाय प्राणायान पूजनार्थे ओम भूम ओम गणाधिपते नमः लक्ष्मीनारायणाभ्यो नमः उमा महेश्वराभ्यो नमः सतीपुरन्दरदेवताभ्यो नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः दानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातापितृदेवताभ्यो नमः श्रीगुरुचरणकमलाभ्यो नमः सर्वदेवानां प्रार्थनापूर्वक नमस्कारार्थे प्रियतम नाचाय गोविन्दाय नमो नमः रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरतमो रामाय तस्मै नमः रामानास्ति परायरं परतरं रामे सदा जोहरं रामे चित्तलये सदा भवतु मेघोरमापुत्रम् अम्बे एककरी उदासन करे भक्ताचिहाती धरे विघ्ने दूर करे स्वधर्म उदरे दारिद्र्य माझे हरे चित्ते मूर्ती परिवार. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांसोबत चेष्टा करत आहेत. विमा कंपन्या आणि सरकारचं साटोलोट आहे. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप अशी परिस्थिती आहे, असा खळबळजनक आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. 2014 पासूनचे विमा कंपनीचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पडणे सुरू झाले असले तरी अतिशय कमी रक्कम टाकून शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्या क्रूर चेष्टा करत आहेत, असाही आरोप तुपकर यांनी केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. काल परवापासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विम्याचे 1 ते 2 रुपये, काहींच्या 5 रुपये येत आहेत, त्यावर काय सांगा? विमा कंपनीनं शेतकऱ्यांची ही केलेली क्रूर थट्टा आहे. एक तर आमच्याकडनं प्रीमियम भरून घ्यायचा आणि पैसे देताना मात्र आमच्या म्हणजे भिकाऱ्याला पण आपण देत नाही अशा पद्धतीने मदत फेकायची. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 3 रुपये 21 रुपये. मुळामध्ये पहिल्यापासून आम्ही सांगतो की सरकारचा आणि विमा कंपनीचा साटलोटा आहे. विमा कंपनीचे लोक आणि सरकारमधले अनेक मंत्री यांचा साटलोटा असल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा कारभार आहे. विमा कंपनीच्या छातीवर बसून सरकारनं शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून द्यायला पाहिजे, पण दुर्दैवानं विमा कंपनीला पाठीशी घालण्याचं काम सरकार सातत्यानं करत आहे. माझी तर मागणी अशी आहे की 2014 पासून आतापर्यंत जेवढ्या कृषी विमा कंपन्यांनी महाराष्ट्रात काम केलं त्यांचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. हजारो कोटी रुपये प्रीमियम पोटी जमा करायचे आणि वाटताना मात्र शेकडो कोटी रुपये वाटायचे. ज्या शेतकऱ्यांचं खरं करून नुकसान झालं त्यातले अनेक शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीच्या विरोधातली आमची लढाई ही सुरूच राहणार आहे. वाशिम शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेतून अनुदान दिलं जातं. या अनुदान तत्वावर दिल्या जाणाऱ्या घरकुलाचे हप्ते काहीतरी बदल्यात दिल्याशिवाय कुणालाच मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. या विरोधात 2 माजी पंचायत समिती सदस्यांनी तक्रार करूनही कुठलंच पाऊल उचललं जात नसल्यामुळे आज मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये असंख्य नागरिक आणि काही राजकीय पक्षांच्या पुढाकारानं प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास घरकुल योजना, शबरी घरकुल योजना आणि मोदी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या घराचे बांधकाम पूर्ण करूनही पहिला, दुसरा आणि अंतिम हप्ता वितरित करण्यासाठी नेमण्यात आलेले संबंधित ग्रामीण गृहनिर्माण अभियंते उघडपणे पैशाची मागणी करतायत. ज्यांनी पैसे दिले त्यांचीच देयकं काढतायत. जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांची बिलं अडवली जात आहेत. या सगळ्या प्रकाराविरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रमोद आडे यांनी. लोणार तालुक्यातील वझर आघाव सारख्या दुर्गम भागातील सुनील अनिल आघाव नावाच्या युवकानं MPSCच्या परीक्षेत NTD प्रवर्गातून राज्यातून 2रा क्रमांक पटकावलाय. त्यानं राज्य कर निरीक्षक पदासाठी पात्र होत नवा इतिहास रचलाय. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे नाईलाजानं सुनीलचे वडील अनिल आघाव यांनी गाव सोडून पुणे इथं रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आपल्या मुलांना शिक्षण दिलं. मोठा मुलगा पोलीस झाला तर लहान मुलगा म्हणजे सुनीलनं कर निरीक्षक पदासाठी पात्र झाल्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्या आई वडिलांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 2 पिस्तुलांसह 4 जिवंत काडतुसं असा एकूण 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरवड बकाल सोनाळा रस्त्यावरील एका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली। यात पवन वासुदेव कोकाटे याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। PSI पंकज जगन्नाथ सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।